We learn mathematics in 10th class, paper first. First chapter आहे linear equation in two variables. आपण 20च्या वर्गामध्ये पण याचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये वन व्हेरिएबल होतं, परंतु इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, दोन चलातील रेषीय समीकरण याचा अभ्यास करायचा आहे. फर्स्ट डेफिनेशन ऑफ द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. In a equation in a two variables, the variables of the degree is 1 is called the linear equation in two variables. Example, 2x plus 3y that equal to 4. या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल आलेले आहेत, x आणि y, आणि त्यांची डिग्री आहे 1. And therefore this equation is called a linear equation in two variables. General form of the linear equation: ax plus by plus c that equal to 0. Here a, b and c are the real numbers and a not equal to 0 and b not equal to 0, and therefore this equation is the general form of the linear equation in two variables. परीक्षामध्ये विचारतात व्हॉट इज द जनरल फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन. एक मार्कासाठी हा क्वेश्चन विचारतात. व्हॉट इज द जनरल फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन? एक्स प्लस बी वाय प्लस सी दॅट इक्वल टू 0. ए, बी अँड सी आर रियल नंबर्स अँड ए नॉट इक्वल टू 0 अँड बी नॉट इक्वल टू 0. ही कंडिशन आहे त्यासाठी. तर आपण या फर्स्ट चॅप्टर मधला जो प्रॅक्टिस सेट 1.1 आहे तो आज पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1 फर्स्ट चॅप्टर मधला जो प्रॅक्टिस सेट 1.1 आहे. कंप्लीट पहिला क्वेश्चन आहे, कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. तर परीक्षामध्ये तुम्हाला अशी एक ऍक्टिव्हिटी विचारली जाते आणि त्यामध्ये सगळ्या स्टेप तुम्हाला मांडून दिले जातात. मग आपल्याला फक्त फिल इन द बॉक्सेस भरायचे त्याच्यामधले. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे, कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. First equation is given 5x plus 3y that equal to 9. Equation number 1. Second equation is given 2x minus 3y that equal to 12. Equation number 2. हे दोन इक्वेशनचं ऑब्झर्वेशन करू शकता तुम्ही. यामध्ये जर y हे व्हेरिएबल आहे त्याची कोएफिशियंट समान आहेत, म्हणजे आपल्याला एका व्हेरिएबलचा लोप करता येईल, याच्यामध्ये कॅन्सल करता येईल. तर याच्यामध्ये दोन, एकाला प्लस चिन्ह आहे आणि एकाला मायनस चिन्ह आहे. जर आपण इक्वेशन 1 आणि 2 ची जर ऍडिशन केली तर वाय हे व्हेरिएबल कट होते याच्यामधलं. म्हणून आपल्याला इथं लिहावं लागेल, लेट्स ऍड इक्वेशन 1 अँड 2, 1 व 2 ची बेरीज करून 5x प्लस 3y दॅट इक्वल टू 9 अँड 2x मायनस 3y दॅट इक्वल टू 12 यांची ऍडिशन 5x प्लस 2x इक्वल टू 7x. 7x. 3y minus plus 3y minus 3y get cancel. That equal to 9 plus 12 that equal to 21. हे बॉक्सेस आहेत. ही ऍक्टिव्हिटी मध्ये 7x that equal to 21, x that equal to, इथं पण तुम्हाला बॉक्स दिलेत. तर इथं 21 येणार आहे आणि हे मल्टीप्लाय मधले जे 7 आहेत ते डिवाइड मध्ये येणार आहे. 7ने 21 ला डिवाइड जर केलं तर आन्सर येणार आहे 3. अशा प्रकारे आपण x ची व्हॅल्यू काढली, x दॅट इक्वल टू 3. प्लेस x दॅट इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. जे आलेलं x ची किंमत जी आहे ती कोणत्याही एका इक्वेशन मध्ये आपण ठेवू शकतो याच्यामध्ये. मग y या व्हेरिएबलची किंमत निघते. फर्स्ट इक्वेशन आहे 5x प्लस 3y दॅट इक्वल टू 9. याच्यात x ची व्हॅल्यू ठेवली आपण 3. 5 मल्टिप्लाइड 3 प्लस 3y दॅट इक्वल टू 9. 3y दॅट इक्वल टू 9. तर आता इकडं तुम्हाला रिकामी जागा दिलेली आहे. तर 5 मल्टिप्लाइड 3 15. हे 15 जे आहे ते राईट साईडला आणले तर ते निगेटिव्ह 15 होतील. आता इथं सबस्ट्रॅक्शन आहे. 9 मायनस 15, जी मोठी संख्या आहे तिला मायनस चिन्ह आहे त्याच्यामुळे येणारा आन्सर मायनस मध्येच असणार आहे.
9 minus 15 that equal to minus 6. 3y that equal to minus 6. y that equal to वर एक रिकामी जागा असेल, खाली एक रिकामी जागा. -6 मायनस 6 आणि हे जे 3 आहे ते डिव्हाइडमध्ये. 3 ने जर -6 डिव्हाइड केलं तर आन्सर येत आहे -2. अशा प्रकारे आपण दोन्ही व्हेरिएबलच्या किमती काढलेल्या आहेत. शेवटी आन्सर लिहायचे. देअरफॉर सोल्युशन इज x, y दॅट इक्वल टू x ची व्हॅल्यू प्रथम लिहायची तुम्हाला. x ची व्हॅल्यू आली आहे 3 आणि y ची व्हॅल्यू आली आहे -2. दिस इज द सोल्युशन ऑफ दिस ऍक्टिव्हिटी x, y दॅट इक्वल टू 3, -2. क्वेश्चन नंबर 2. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. परीक्षामध्ये असा क्वेश्चन असतो. परीक्षामध्ये सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. तर इथं आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. 3a + 5b = 26 अँड a + 5b दॅट इक्वल टू 22. या दोन इक्वेशनला आपण नंबरिंग करू. 3a + 5b दॅट इक्वल टू 26. इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन आहे a + 5b दॅट इक्वल टू 22. ऑब्झर्व दिस टू इक्वेशन. याच्यामध्ये b हा जो व्हेरिएबल आहे त्याची कोएफिशियंट समान आहेत, परंतु ते कट होणार नाहीत कारण दोघांना सारखंच चिन्ह आहे. दोन्हीही ++ आहेत. त्याच्यामुळं आपल्याला इथं यांची सबस्ट्रॅक्ट करावी लागेल. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. एक मधून 2 वजा करायचं. इथं साइन चेंज होतील. सबस्ट्रॅक्टमध्ये साइन चेंज केले जातात. इथं मायनस, इथं प्लसचं मायनस, इथं प्लसचं मायनस. आता पहा 3a - a दॅट इक्वल टू 2a. हे +5b आहेत आणि चेंज केलेलं साइन आहे -5b. गेट कॅन्सल. 26 - 22 दॅट इक्वल टू 4. a that equal to 4 divided by 2. a that equal to 4 ला 2 ने डिवाइड केलं की आन्सर येतं 2. अशा प्रकारे आपण a ची व्हॅल्यू काढली. आलेली व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये. पुट इन इक्वेशन 1. आलेली जी व्हॅल्यू आहे याची इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. 3a + 5b = 26. याच्या जागी याची व्हॅल्यू ठेवायची आहे. 3 × a याची व्हॅल्यू आली 2 + 5a = 26. 3 × 2 6 + 5b = 26. 5b = 26 आणि हे +6 जे आहे ते राईट साईडला जर घेतले आपण तर -6 होतील. 5b = 20, b = 20. मल्टिप्लाय मधले जे 5 आहेत ते डिव्हाइड मध्ये. b = 4. देअरफॉर सोल्युशन. a, b 2, 4. Take second example. x + 7y that equal to 10 and 3x - 2y that equal to 7. हे सेकंड एक्झाम्पल आहे. आपण यांना नंबरिंग करू. x + 7y that equal to 10. इक्वेशन नंबर 1. 3x - 2y = 7. इक्वेशन नंबर 2. ऑब्झर्व दिस टू इक्वेशन. इथं x आहे आणि खाली 3x आहे. इथं 7y आहे आणि खाली -2y आहे.
तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, एक व्हेरिएबल इक्वल करायचं आहे, त्याचे कोएफिशियंट समान करायचे. जर आपण इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय केलं तर इथं 3x आहेत. मग x हे व्हेरिएबल समान होईल आणि ते आपल्याला कट करता येईल. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. आता इक्वेशन 1ला 3ने जर मल्टिप्लाय केलं, 3x प्लस 3 मल्टिप्लाइड 7 21 y दॅट इक्वल टू 3 मल्टिप्लाइड 10 30. नवीन इक्वेशन तयार झाले, त्याला आपण नंबरिंग करू इक्वेशन नंबर 3. आता पहा, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2 हे दोन एकाखाली एक मांडू आपण. 2 नंबरचं इक्वेशन आहे 3x मायनस 2y इक्वल टू 7, इक्वेशन नंबर 2. अब जर दिस टू इक्वेशन, इथं 3x आले, या ठिकाणी 3x आले, परंतु त्यांची जे साइन आहे ते सारखेच आले, म्हणून हे कट करता येत नाही. म्हणून इथं आपल्याला काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. सबस्ट्रॅक्ट म्हटलं की सगळ्यांचे साइन चेंज करायची. इथं निगेटिव्ह, इथं निगेटिव्हचं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह. 3x गेट कॅन्सल, 21y प्लस 2y ह्या दोघांची ॲडिशन होणार आहे. इथं ॲडिशन येणार आहे 23y. इथं सबस्ट्रॅक्ट होणार आहे 30 मायनस 7 इक्वल टू 23. y that equal to 23 divided by 23, y that equal to 1. Put in equation 1. इक्वेशन 1 आहे x प्लस 7y इक्वल टू 10. वायच्या जागी 1 ठेवायचे, वायची व्हॅल्यू 1 इक्वल टू 10. आता हे प्लस 7 आहेत, राईट साईडला नेल्यास मायनस 7. x that equal to 3. Solution. x comma y equal to 3 comma 1.